लक्ष द्या, आपण शिकतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम स्टँडर्ड 12। आता आपण एका नवीन प्रॉपर्टीकडे जाऊ। त्या प्रॉपर्टीचं नाव आहे डिसोशिएशन कॉन्स्टंट। कोणती प्रॉपर्टी आहे? डिसोशिएशन कॉन्स्टंट। तर ती कॉन्सेप्ट काय आहे ते आपण आता लक्षात घेऊ। Dissociation constant is denoted by K। डिसोशिएशन कॉन्स्टंटला K नी आपण डिनोट करणार आहोत। एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, या उरलेल्या पूर्ण चॅप्टरमध्ये या तीन गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। BA याला आपण समजणार आहोत इलेक्ट्रोलाइट, जनरल इलेक्ट्रोलाइट, ठीक आहे ना। एखाद्या वेळेला जसं आपण जनरल काही घ्यायचं म्हटलं तर त्याला आपण म्हणतो X, तसं या ठिकाणी जनरल इलेक्ट्रोलाइट म्हणून या चॅप्टरमध्ये आपण कोणाला स्वीकारणार आहे? BA। आणि तो जो इलेक्ट्रोलाइट आहे तो जेव्हा डिसोशिएट होतो तेव्हा B प्लस कॅटायन आणि A मायनस एनायन देतो, हे पण आपण ठरवून घेऊ। म्हणजे व्हॉट इज BA? BA इज अ इलेक्ट्रोलाइट आणि तो जेव्हा डिसोशिएट होईल तेव्हा तो B प्लस कॅटायन आणि A मायनस एनायन देणार आहे। दुसरा अजून एक मुद्दा लक्ष द्या, HA याला आपण ऍसिड म्हणून घेणार आहे। यावरनं पुन्हा एक लक्षात येईल तुम्हाला, H घेतलाय मी, HA म्हणजे हायड्रोजन असलेला कंपाऊंड आहे, म्हणजे अरेनियस थेरीनुसार आपण सगळं चालतोय। मग HA म्हणजे ऍसिड, जो कसा डिसोशिएट होईल? H प्लस प्लस A मायनस असे तो आयन्स देईल। आणि तिसरा म्हणजे BOH याला आपण बेस म्हणून स्वीकारणार आहे, हायड्रॉक्सिल कंपाऊंड, आणि तो कसा डिसोशिएट होतो? B प्लस आणि OH मायनस। ही गोष्ट या चॅप्टरभर लक्षामध्ये ठेवायची आहे। इलेक्ट्रोलाइट म्हटलं की कोण घ्यायचा? BA, B प्लस प्लस A मायनस देणारा BA। ऍसिड म्हटलं की कोण घ्यायचा? HA, H प्लस आणि A मायनस देणारा HA हा ऍसिड। बेस BOH, B प्लस आणि OH मायनस देतो, ठीक आहे। तर चला आपण डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ इलेक्ट्रोलाइट या कन्सेप्टकडे आपण जाऊ। आणि इलेक्ट्रोलाइट सध्याला साहजिकच आपण निवडणार आहोत BA। आता हा जो इलेक्ट्रोलाइट आहे BA, या BA ला मी घेतो ॲक्वियस मीडियम मध्ये। ॲक्वियस मीडियम मध्ये घेतल्यानंतर साहजिकच तो डिसोशिएट होईल आणि तो देईल B प्लस आयन आणि A मायनस आयन। या ठिकाणी आपण एक लॉ वापरणार आहोत, तो लॉ आहे लॉ ऑफ मास ॲक्शन। लॉ ऑफ मास ॲक्शन हे त्या लॉचं नाव आहे, जो वापरला जातो इक्विलिब्रियम स्टेजला। इट इज ऑलवेज अप्लाइड ॲट इक्विलिब्रियम स्टेज। काय म्हणणं आहे या लॉचं? लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट, स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन घ्यायचा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, याला असं पण म्हणता येईल द रेशो ऑफ concentration of product to the concentration of reactant is always found to be constant at equilibrium at a given temperature। काय लॉ आहे? लक्ष द्या, मी लॉ ऑफ मास ॲक्शन या ठिकाणी तुम्हाला सांगितला। व्हॉट इज लॉ ऑफ मास ॲक्शन? पहिला मुद्दा, लॉ ऑफ मास ॲक्शन इज ऑलवेज अप्लाइड ॲट इक्विलिब्रियम। अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन, द रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट to the concentration of reactant is always found to be constant at equilibrium at a given temperature। मग या लॉला आपण इथे वापरू। मग इथे मी लिहितो आता, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन at equilibrium K is equals to, कोण आहे? प्रॉडक्ट। कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन रिॲक्टंट कोण आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA। आणि K म्हणजे कोण आहे? वेअर K इज सम कॉन्स्टंट अँड धिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज डिसोशिएशन कॉन्स्टंट। याला आपण म्हणणार आहोत डिसोशिएशन कॉन्स्टंट। बघा हाच लॉ इथे वापरलाय की नाही? कसा वापरलाय बघा, द रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट to the concentration of reactant is always found to be constant at equilibrium at a given temperature। पुन्हा एकदा काय शिकतोय आपण? डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ इलेक्ट्रोलाइट ही कन्सेप्ट शिकतोय। कोण घेतला आपण? एक इलेक्ट्रोलाइट घेतला ज्याला नाव दिलं आपण BA। त्याला घेतला ॲक्वियस मीडियम मध्ये, त्यांनी दिलं तुम्हाला B प्लस आणि A मायनस आयन्स। हे आहे प्रॉडक्ट आणि हा आहे रिॲक्टंट।
आता अप्लाय करा लॉ ऑफ मास ऍक्शन ॲट इक्विलिब्रियम. K is equals to concentration of B plus into concentration of A minus upon concentration of BA, where K is some constant which is called as dissociation constant. आता जर का हा जो इलेक्ट्रोलाइट आहे जो BA आपण घेतला तो जर का स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आपण घेतला असता, कोण घेतला? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. तर सांगा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर का असता तर वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणावर डिसोशिएट झाला असता आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती आयन्स निर्माण केले असते. म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट करता बी प्लस आणि ए मायनस भरपूर असते. बी प्लस आणि ए मायनस म्हणजे न्यूमरेटर आहे, म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू हाय असती आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू लो असती. कारण की जास्तीत जास्त डिसोशिएट झाला म्हणजे बी ए कमी राहिला आणि बी प्लस आणि ए मायनस जास्त मिळतील. कारण कोणता इलेक्ट्रोलाइट घेतोय आपण? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बी प्लस आणि ए मायनसची व्हॅल्यू हाय असेल आणि बी एची व्हॅल्यू लो असेल. मग न्यूमरेटर हाय डिनॉमिनेटर लो, अल्टिमेटली के ची व्हॅल्यू तुम्हाला हाय आल्याचं दिसून येईल. म्हणजेच काय म्हणता येईल? फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट व्हॅल्यू ऑफ डिसोशिएशन कॉन्स्टंट इज हाय. तेच जर का आपण वीक इलेक्ट्रोलाइट घेतला, कोण घेतला आपण? वीक इलेक्ट्रोलाइट. तर याच्याकरता काय म्हणाल? समजा बी ए वीक इलेक्ट्रोलाइट आहे तर 80-90% तर डिसोशिएटच होणार नाही, तो तसाच राहील. 10% तो डिसोशिएट होईल आणि बी प्लस ए मायनस देईल. म्हणजेच वीक इलेक्ट्रोलाइट करता बी प्लस आयन आणि ए मायनस आयन्स कमी असतील, उलट अनडिसोशिएटेड बी ए जास्त असेल. म्हणजे न्यूमरेटर कमी डिनॉमिनेटर जास्त. ज्या वेळेला न्यूमरेटर कमी डिनॉमिनेटर मोठा असतो त्यावेळेला या के ची व्हॅल्यू लो आल्याचं आपल्याला दिसून येईल. लक्षात येत आहे? बघा इलेक्ट्रोलाइट घेतला बी ए, बी प्लस प्लस ए मायनस देतो, त्याला अप्लाय केला लॉ ऑफ मास ॲक्शन के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ए, वेअर के इज सम कॉन्स्टंट विच इज कॉल्ड एज डिसोशिएशन कॉन्स्टंट. जर का बी ए स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घेतला तर के ची व्हॅल्यू हाय असेल. जर का बी ए हा वीक इलेक्ट्रोलाइट घेतला तर के ची व्हॅल्यू काय असणार? लो. आता आपल्याला या डिसोशिएशन कॉन्स्टंटची डेफिनेशन लक्षामध्ये घ्यायची आहे. कोणाची डेफिनेशन? डिसोशिएशन कॉन्स्टंट. ऐका व्यवस्थित, कारण एक डेफिनेशन लक्षात आली की अजून 2 डेफिनेशन या तुम्हाला यायलाच पाहिजे. काय आहे डेफिनेशन? कोणाची डेफिनेशन बघतोय आपण? डिसोशिएशन कॉन्स्टंट. याच्या नावामध्येच कोणता शब्द आहे? कॉन्स्टंट. म्हणून लिहितो मी इट इज द कॉन्स्टंट. इट इज द कॉन्स्टंट. ठीक आहे, हा कॉन्स्टंट आहे. कसा मिळाला आपल्याला? तर बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम इट इज द कॉन्स्टंट विच इज ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग काय अप्लाय केला आपण? लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम. लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम कोणाला अप्लाय केला आपण? टू द डिसोशिएशन रिॲक्शन. ही कोणती रिॲक्शन आहे? डिसोशिएशन रिॲक्शन. टू द डिसोशिएशन रिॲक्शन. डिसोशिएशन रिॲक्शन. कोणाची डिसोशिएशन रिॲक्शन? ऑफ इलेक्ट्रोलाइट. ऑफ इलेक्ट्रोलाइट. कशामध्ये डिसोशिएशन रिॲक्शन घेतली आपण? इन ॲक्वियस सोल्युशन. इन ॲक्वियस सोल्युशन. आणि महत्त्वाचा शब्द या ठिकाणी आहे जो मी इथे वापरला होता. काय आहे? ॲट अ गिव्हन टेम्परेचर. ॲट अ गिव्हन टेम्परेचर. धिस इज कॉल्ड ॲज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. लक्ष द्या, एकदा डेफिनेशन पाठ करण्याची गरज नाही, याच्यावरनं तयार करता आली पाहिजे. काय नाव सांगितलं होतं? डिसोशिएशन कॉन्स्टंट. हा कोण आहे? एक कॉन्स्टंट आहे. कसा मिळवला आपण? बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम. कोणाला अप्लाय केला आपण? डिसोशिएशन रिॲक्शन. कोणाची डिसोशिएशन रिॲक्शन? इलेक्ट्रोलाइटची. कोणामध्ये? ॲक्वियस सोल्युशनमध्ये. केव्हा? ॲट अ गिव्हन टेम्परेचर. असे मनाशी प्रश्न विचारले की ती डेफिनेशन तयार होईल. काय डेफिनेशन सांगतोय? लक्ष द्या. इट इज द कॉन्स्टंट. तुम्ही लागलं तर इथे खाली बघू शकता, मी इथे दाखवतो तुम्हाला. इट इज द कॉन्स्टंट विच इज ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम टू द डिसोशिएशन रिॲक्शन ऑफ इलेक्ट्रोलाइट इन ॲक्वियस सोल्युशन ॲट अ गिव्हन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता जसं डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ इलेक्ट्रोलाइट आपण घेतलं तसंच डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड आपण बघणार आहे.
आता एवढं सगळं मी डिटेलमध्ये लिहिणार नाही, पण तुम्हाला ते लक्षामध्ये घ्यायचं आहे. बघा कोण आहे ऍसिड आपला HA. HA ला वॉटरमध्ये घेतलं, तो डिसोशिएट होईल आणि तो देईल तुम्हाला H+ ॲक्वियस आणि काय देईल तुम्हाला A- ॲक्वियस. बरोबर आहे. HA इज अ ॲसिड. When dissolved in water, it dissociate to produce H+ and A- ion. Now by applying law of mass action at equilibrium, then we have Ka. बघा नुसतं K नाही लिहिलं मी आता. K कोणाकरता लिहितो तो आपण इलेक्ट्रोलाइट करता, पण ऍसिड जेव्हा आहे डिसोशिएशन कॉन्स्टंट Ka ऑफ ऍसिड HA ऍसिड जेव्हा घ्याल तेव्हा K च्या ऐवजी Ka लिहायचं. याला वाचतात कसं, डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड इज इक्वल्स टू काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. कोण आहे प्रॉडक्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A-, रिॲक्टंट कोण आहे अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. आता याची डेफिनेशन द्यायची. डेफिनेशन कोणाची, Ka कोण सांगितलं आपण, डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. बरोबर आहे, ज्याला आपण Ka असं म्हटलंय. याची डेफिनेशन यावरूनच लक्षात घ्या. फक्त फरक काय असणार आहे, इलेक्ट्रोलाइटच्या ऐवजी ऍसिड शब्द वापरायचा. डेफिनेशन काय होईल इथे बघू आपण. इट इज द कॉन्स्टंट विच इज ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन ॲट इक्विलिब्रियम टू द डिसोशिएशन रिॲक्शन ऑफ ऍसिड इन ॲक्वियस सोल्युशन ॲट अ गिव्हन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. लक्ष द्या, Ka is high for strong acid. Ka is low for weak acid. कसं, स्ट्रॉंग ऍसिड जर का असला तर तो डिसोशिएट जास्त होईल, तो H+ आणि A- आयन जास्त देईल, म्हणजे न्यूमरेटर मोठा डिनॉमिनेटर लहान, साहजिकच Ka ची व्हॅल्यू हाय असेल. जर का हा वीक ऍसिड असेल तर तो डिसोशिएट फार कमी होईल, कमी H+ आणि A- आयन मिळतील, उलट अनडिसोशिएटेड HA जास्त असेल, स्वाभाविकरित्या Ka ची व्हॅल्यू लो येईल. चला ही कन्सेप्ट पूर्ण बोलतो. इथे पूर्ण अर्धा बोर्ड वापरला मी, इथे थोडक्यात निपटलं बघा. याच्यावरनं स्पष्ट करू आपण. HA B च्या ऐवजी काय लिहिलं H. HA gives H+ plus A- by applying law of mass action at equilibrium. Ka is equal to concentration of H+ into concentration of A- upon concentration of HA, where Ka is some constant. It is called as dissociation constant of acid. For strong acid, Ka is high. For weak acid, Ka is low. And what is the definition of dissociation constant of acid? It is the constant which is obtained by applying law of mass action at equilibrium to the dissociation reaction of acid in aqueous medium at a given temperature. That is called as dissociation constant of acid. It is also called as acidity constant. यालाच काय म्हटलं जातं, ऍसिडिटी कॉन्स्टंट असं देखील म्हटलं जातं. आता जसं ऍसिड करता बघितलं तसंच बेस करता जाऊ. हा बेस आहे आपल्याकडे, बरोबर. मग चला बेस करता काय बघता येईल आपल्याला, BOH बेस घ्यायचा आहे. BOH डिसोशिएट्स टू गिव्ह B++ OH- ॲक्वियस मीडियम मध्ये. बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम, KB है ना बेस आहे, Kb इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. कोण आहे प्रॉडक्ट मध्ये B+ आणि OH- डिप अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कोण आहे BOH. व्हॉट इज Kb? दिस इज डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. यालाच तुम्ही आता नाव द्या बेसिसिटी कॉन्स्टंट. बेसिसिटी कॉन्स्टंट, बरोबर आहे. याच्या बाबतीत सुद्धा Kb हाय असेल, Kb काय असेल हाय जर का स्ट्रॉंग बेस असेल तर, Kb लो असेल जर का तो वीक बेस असेल तर. चला बेसवर पूर्ण कॅसेट वाजवू आपण पहिल्यापासून. काय म्हणाल, बेस घेतला BOH, BOH ला वॉटरमध्ये घेतलं, तो B+ आणि OH- आयन देतो. त्याला अप्लाय केला आपण लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम. Kb is equal to concentration of B+ into concentration of OH- upon concentration of BOH, बरोबर. Where Kb is some constant and it is called as dissociation constant of base. It is also called as basicity constant. Kb is high for strong base and Kb is low for weak base.
डेफिनेशन, इथे इलेक्ट्रोलाइटच्या ऐवजी बेस हा शब्दप्रयोग वापरा. काय म्हणणार तुम्ही? इट इज द कॉन्स्टंट विच इज ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम टू द डिसोशिएशन रिॲक्शन ऑफ अ बेस in aqueous solution at a given temperature. This is about the dissociation constant of base, that is basicity constant. तर पहिले आपण स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक ॲसिड या दोघांमधला डिफरन्स आपण लक्षामध्ये घेऊ. दोघांमधले पॉईंट्स आपण लक्षात घेऊ. पहिला जो पॉईंट आहे तो त्यांची डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आपण बघितली होती? व्हॉट इज स्ट्रॉंग ॲसिड? इट इज द सबस्टन्स which when dissolved in water or when taken in aqueous medium, it dissociate almost completely, producing large number of H plus ion. बरोबर आहे? म्हणजे या ठिकाणी dissociate almost completely आणि producing large number of H plus ion हा स्ट्रॉंग ॲसिड करता आपण मुद्दा सांगत असतो. तर वीक ॲसिड करता dissociate to less extent in water, producing less number of H plus ion. बरोबर आहे? Strong acid dissociate almost completely, producing large number of H plus ion. Weak acid dissociate to less extent in water, producing less number of H plus ion. दुसरा जो मुद्दा या ठिकाणी आहे तो अल्फाची व्हॅल्यू. तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉंग ॲसिड करता अल्फाची व्हॅल्यू हाय नियर टू 1, वीक ॲसिड करता अल्फाची व्हॅल्यू लो नियर टू 0. तिसरा मुद्दा आहे Ka. आता आपण बघितलं होतं डिसोशिएशन कॉन्स्टंट. स्ट्रॉंग ॲसिड करता डिसोशिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू हाय, तर वीक ॲसिड करता डिसोशिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू लो. नंतर आहे कंडक्टिंग पॉवर, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची पॉवर इथे पण म्हणू. जर का स्ट्रॉंग ॲसिड डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली आहे, प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ आयन्स आहे, तर कंडक्टिंग पॉवर त्याची कशी असेल? हाय. इथे डिसोशिएट टू लेस एक्सटेंट आहे आणि कमी आयन्स जर का तो तयार करतोय तर त्याची कंडक्टिंग पॉवर कशी असेल? लो. आणि पाचवा मुद्दा एक्झाम्पल आहे. एक्झाम्पलमध्ये स्ट्रॉंग ॲसिडमध्ये ऑल इनऑर्गॅनिक ॲसिड, सगळे इनऑर्गॅनिक ॲसिड H2SO4, HCl, HNO3, H3PO4 या सगळ्यांचे नावं यायला पाहिजे. नाही तर 11वीत येतात आणि सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 किंग ऑफ केमिकल आहे हा सुद्धा येत नसतो आपल्याला. तर हे सगळे इनऑर्गॅनिक ॲसिड्स आहे. H2SO4, HCl, HNO3, H3PO4. आणि वीक ॲसिडमध्ये सगळे ऑर्गॅनिक ॲसिड्स घ्या. ऑर्गॅनिक ॲसिड्स ठीक आहे. म्हणजे तुमचा फॉर्मिक ॲसिड HCOOH, CH3COOH, ॲसिटिक ॲसिड, प्रोपिऑनिक ॲसिड, ब्युट्रिक ॲसिड, व्हॅलरिक ॲसिड, कॅप्रोइक ॲसिड, त्याच्या सोबतीला अजून काही आहेत HF हायड्रोफ्लोरिक ॲसिड, HCN हायड्रोसायनिक ॲसिड. तर हे जे आहे हे सुद्धा वीक ॲसिड्स आहे. म्हणजे काही एक्झाम्पलची यादी मी तुम्हाला दिली आहे, ती यादी जरूर लक्षामध्ये ठेवा. बाकीचे मुद्दे तर सोपे आहे. आता हे जे आपण पॉइंट्स दिले याच्याच आधारावर स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस येतं. कसं सांगणार? स्ट्रॉंग बेस, पहिला मुद्दा डेफिनेशन. स्ट्रॉंग बेस विषयी, इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली, प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ OH मायनस आयन. तर वीक बेस डिसोशिएट टू लेस एक्सटेंट, बरोबर, प्रोड्युसिंग लेस नंबर ऑफ OH मायनस आयन. दुसरा मुद्दा अल्फाची व्हॅल्यू. स्ट्रॉंग बेस करता अल्फाची व्हॅल्यू हाय नियर टू 1, वीक बेस करता अल्फाची व्हॅल्यू लो नियर टू 0. Ka च्या ऐवजी KB व्हॅल्यू हाय फॉर स्ट्रॉंग बेस, KB व्हॅल्यू लो फॉर वीक बेस, बरोबर. त्याच्यानंतर कंडक्टिंग पॉवर. स्ट्रॉंग बेससाठी स्ट्रॉंग बेस डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली, प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ आयन, भरपूर आयन तयार करतोय. तर दीज आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग आयन्स भरपूर आहे तर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी सुद्धा भरपूर असेल. त्यामुळे कंडक्टिंग पॉवर हाय, तर इकडे आयन्स कमी आहे तर कंडक्टिंग पॉवर लो असेल. स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल NaOH, KOH है ना. या ठिकाणी लक्ष द्या. फर्स्ट A ग्रुप
पिरियॉडिक टेबल बघायचा पिरियड संपल्यानंतर. हा पिरियॉडिक टेबलमध्ये हायड्रोजन सोडून द्या, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, केशियम, फ्रान्शियम हे सगळेच्या सगळे फर्स्ट ए ग्रुपमधले आहे. या सगळ्यांचे हायड्रॉक्सी कंपाऊंड NaOH, KOH आहे ना. पुढे जे सांगितलं कोण कोण घेतलं आपण, LiOH पण चालेल. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, केशियम, फ्रेशियम, तर हे सगळे जे आहे हे सगळे स्ट्रॉंग बेसिस आहे. आणि या साईडला सध्याला आपण एकच एक्झाम्पल घेऊ, पुढे हळूहळू येतील, तो म्हणजे आहे NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. यासारखे काही वीक बेसिसची सुद्धा आपल्याला माहिती लक्षामध्ये ठेवावी लागेल. अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड यांचा रिलेटिव्ह स्टडी केला. स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस यांचा पण रिलेटिव्ह स्टडी केला आहे. यांचा रिलेटिव्ह स्टडी करत असताना आपण अर्हेनियसचीच मदत घेतली आहे, लक्षात घ्या. कारण H+OH- वॉटर आहे ना, सगळ्या गोष्टी वॉटरमध्ये आपण घेतो आहे, म्हणजे अर्हेनियस थेअरीची आपण या ठिकाणी मदत घेतो आहोत. लक्षात येत आहे. आता ओस्टवॉल डायल्युशन लॉ मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करू, लेट अस कन्सिडर द वीक इलेक्ट्रोलाइट Ba. आपण कोणाला घेणार आहे सगळ्यात पहिले, तर वीक इलेक्ट्रोलाइट Ba ला आपण घेणार आहोत. हा जो वीक इलेक्ट्रोलाइट Ba जो आहे हा किती घेणार आहे आपण, तर वीक इलेक्ट्रोलाइट Ba आपण घेणार आहोत 1 मोल. आणि त्या 1 मोल ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट Ba ला आपण डिझॉल्व करणार आहोत एका सोल्युशनमध्ये. कोणामध्ये डिझॉल्व करणार आहे, सोल्युशन. बरं, सोल्युशन किती घेतलंय आपण, तर VDM³ ऑफ सोल्युशन. आता VDM³ म्हणजेच V लिटर, DM³ इज इक्वल्स टू लिटर. ठीक आहे ना. मग आता काय सांगितलंय बघा, सगळ्यात पहिले आपण वीक इलेक्ट्रोलाइट घेतला, त्या वीक इलेक्ट्रोलाइटचं नाव काय आहे, Ba. तो किती घेतला, 1 मोल. आणि म्हणून वाक्य झालं, लेट अस कन्सिडर द 1 मोल ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट Ba. याला डिझॉल्व केला आपण सोल्युशनमध्ये. किती सोल्युशन घेतला आपण, VDM³ V लिटर एवढं सोल्युशन आपण घेतलं. म्हणजे पूर्ण वाक्य तयार झालं, कन्सिडर 1 मोल ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट Ba विच इज डिझॉल्व इन VDM³ ऑफ अ सोल्युशन. त्याला VDM³ ऑफ अ सोल्युशनमध्ये आपण डिझॉल्व केलं. आता वीक इलेक्ट्रोलाइट Ba जर का आपण सोल्युशनमध्ये डिझॉल्व करणार तर तो डिसोशिएट होणार. मग असं समजू आपण की ॲट इक्विलिब्रियम त्याचा डिग्री ऑफ डिसोशिएशन आहे अल्फा. मग आता पूर्ण वाक्य लक्षात घ्या, काय आहे, कन्सिडर 1 मोल ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट Ba ज्याला डिझॉल्व केलं आपण VDM³ ऑफ अ सोल्युशनमध्ये, वेअर अल्फा ॲज अ डिग्री ऑफ डिसोशिएशन. मग चला Ba ला डिसोशिएट करू आपण. Ba घेतला आपण ॲक्वियस मीडियममध्ये, तो डिसोशिएट होईल आणि तो प्रोड्यूस करेल आयन्स B+ आणि A-. आता याला अप्लाय करा लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम. लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा रेशो घेत असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. जो रेशो कॉन्स्टंट आल्याचं दिसून येतं. म्हणून आपण म्हटलंय बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम K is equals to concentration of B+ into concentration of A- upon concentration of Ba. This is equation number 1 where K is the dissociation constant of weak electrolyte. एकदा पहिल्यापासून लक्ष द्या. Consider 1 mole of a weak electrolyte Ba. It is dissolved in VDM³ of a solution where alpha is taken as a degree of dissociation. Ba ला वॉटरमध्ये घेतलं, तो डिसोशिएट झाला, त्याने दिलं B+ आणि A- आयन्स. आणि त्याला अप्लाय केला आपण लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम. मग मिळालं K इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1. आणि K म्हणजे कोण घेतला आपण, तर डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट. समजलं इथपर्यंत. आता पुढे पुन्हा हेच इक्वेशन आपण लिहिणार आहे. ही स्टेप महत्वाची आहे बघा. Ba aqueous gives B+ aqueous plus A- aqueous. आता जेव्हा आपण इनिशियल स्टेजचा विचार केला, म्हणजे इनिशियली म्हणजे जिथे डिसोशिएशन सुरूच व्हायचं आहे, मग डिसोशिएशन जर का सुरूच व्हायचं आहे तर आपल्याकडे सर्वच्या सर्व Ba उपलब्ध आहे. सर्वच्या सर्व म्हणजे किती, तर 1 मोल घेतला होता आपण. म्हणून इनिशियल नंबर ऑफ मोल्स Ba चे किती असतील, 1.
आता जर का डिसोशिएशन सुरूच व्हायचं आहे म्हणजे सर्वच्या सर्व BA आहे, म्हणजे B+ आणि A- कुठल्याही प्रकारे तयारच झालेले नाही. आणि म्हणून म्हटलं इनिशियल नंबर ऑफ मोल्स ऑफ B+ किती 0, A- किती 0. म्हणून पहिली लाईन आपल्याला मिळाली, इनिशियल नंबर ऑफ मोल्स म्हणजे डिसोशिएशन सुरू होण्यापूर्वी BA आपल्याकडे होता 1 मोल, तर B+ आणि A- मात्र काय होते 0 होते. आता BA ला वॉटरमध्ये टाकलाय, त्याचं डिसोशिएशन झालंय, इक्विलिब्रियम स्टेज आलेली आहे. मग इक्विलिब्रियम स्टेजला डिग्री ऑफ डिसोशिएशन किती घेतला होता आपण अल्फा. याचा अर्थ काय आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ धिस, की डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ BA इज अल्फा. म्हणजे इक्विलिब्रियम स्टेजला अल्फा मोल ऑफ BA डिसोशिएट झाला असेल. अल्फा मोल ऑफ BA डिसोशिएट झाला असेल म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोल्स ॲट इक्विलिब्रियम इन V लिटर ऑफ सोल्युशन किती असेल. सुरुवातीला होतं 1 मोल, त्यातलं अल्फा डिसोशिएट झालं म्हणजे राहिलं किती, तर राहिलं 1 - अल्फा. किती राहिलं 1 - अल्फा. आता एक गोष्ट जरा समजून घ्या. समजा मी तुम्हाला म्हटलं हा लाल पेन म्हणजे B आहे, हा कोण आहे BA. एक BA डिसोशिएट झाला, एक पेन डिसोशिएट केला की एक टोपण आणि एक खालचा भाग मिळतो. समजताय काय बोलतोय. एक BA जेव्हा मी हा BA घेतला आपण, हा BA डिसोशिएट केला की एक B+ एक A-. समजा 2 BA घेतले आपण आणि 2 BA डिसोशिएट केले की आपल्याला मिळतात 2 B+ म्हणजे 2 टोपण आहेत आणि 2 A- मिळतील. समजा 10 BA डिसोशिएट केले, किती 10, तर 10 BA जर का डिसोशिएट केले तर आपल्याला मिळतील 10 B+ आणि 10 A-. म्हणजे यावरनं काय लक्षात येत आहे, जेवढे BA डिसोशिएट होतील तेवढेच B+ मिळतील, तेवढेच A- पण मिळतील. मग मला सांगा या ठिकाणी किती BA डिसोशिएट झाले होते अल्फा, कारण राहिले किती होते 1 - अल्फा, म्हणजे अल्फा एवढे BA डिसोशिएट झाले. जर का एक BA डिसोशिएट झाला तर एक B+ एक A- मिळतो. 2 BA डिसोशिएट झाले तर 2 B+ 2 A- मिळतात. 10 BA डिसोशिएट झाले तर 10 B+ 10 A- मिळतील. मग जर का अल्फा एवढे BA डिसोशिएट झाले तर आपल्याला अल्फा एवढे B+ मिळतील आणि अल्फा एवढे A- मिळतील. आणि म्हणून आपण म्हटलंय की नंबर ऑफ मोल्स ॲट इक्विलिब्रियम इन VDM³ ऑफ सोल्युशन किती उरला BA, अल्फा डिसोशिएट झाला, मग किती उरला 1 - अल्फा, आणि त्यामुळे B+ तयार झाला अल्फा आणि A- सुद्धा तयार झाला अल्फा. पण हे जे नंबर ऑफ मोल्स आहे हे नंबर ऑफ मोल्स आहे VDM³ मध्ये, V लिटर मध्ये आहे. आता V लिटर मध्ये BA किती आहे 1 - अल्फा आहे. मग एका लिटर मध्ये किती. समजा एक दुसरं उदाहरण देतो मी. आपल्याला असं म्हटलं समजा की 2 लिटरमध्ये 10 ग्रॅम साखर आहे. 2 लिटरमध्ये 10 ग्रॅम साखर आहे. मग एका लिटरमध्ये किती, तर तुम्ही काय कराल, 2 लिटरमध्ये किती होती 10, मग एका लिटरमध्ये विचारली आहे ना, मग 10/2 काय करणार 10/2. 10 म्हणजे अमाऊंट ऑफ शुगर डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. मग 10/2 म्हणजे किती आणली तुम्ही 5. बरोबर आहे. मग तसंच या ठिकाणी करायचं आहे. V लिटरमध्ये 1 - अल्फा आहे तर एका लिटरमध्ये किती येईल, तर 1 - अल्फा डिवायडेड बाय V. 1 - अल्फा डिवायडेड बाय V. हा जो B+ आहे हा B+ V लिटरमध्ये किती आहे अल्फा आहे. B+ V लिटरमध्ये अल्फा आहे तर एका लिटरमध्ये किती होईल, तर अल्फा अपॉन V. A- सुद्धा V लिटरमध्ये किती आहे अल्फा, मग एका लिटरमध्ये किती होईल अल्फा अपॉन V. आणि म्हणून तिसरा मुद्दा आला नंबर ऑफ मोल्स ॲट इक्विलिब्रियम, पण कोणासाठी 1 DM³ साठी. वरती VDM³ साठी होतं, आता 1 DM³ साठी आहे. तर नंबर ऑफ मोल्स ॲट इक्विलिब्रियम इन 1 DM³ किती असेल, तर 1 - अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V. बरोबर आहे. आता एक मुद्दा पहिल्यापासून एकदा सुरू करू आपण. BA गिव्स B++ A-. सुरुवातीला इनिशियल नंबर ऑफ मोल्स BA चे किती असतील 1, तर B+ आणि A- असतील 0. इक्विलिब्रियम स्टेजला अल्फा डिसोशिएट झाला, मग BA किती राहिला इक्विलिब्रियमला 1 - अल्फा.
मग अल्फा बी ए गेला म्हणजे अल्फा बी प्लस आणि अल्फा ए मायनस आपल्याला मिळेल. पण हे होतं व्ही लिटरसाठी, मग त्याला कन्व्हर्ट केलं एका लिटरसाठी. मग व्ही लिटरसाठी 1 मायनस अल्फा अल्फा होतं, मग एका लिटरसाठी 1 मायनस अल्फा अपॉन व्ही अल्फा अपॉन व्ही अल्फा अपॉन व्ही झालं. आता एक महत्वाची स्टेप लक्षात घ्या. 1 अपॉन डायल्यूशन म्हणजे 1 अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन, 1 अपॉन व्ही इज इक्वल्स टू सी. मग आपण काय करू, हे जे 1 अपॉन व्ही आहे त्याच्याऐवजी सी टाकू. म्हणजे 1 मायनस अल्फा अपॉन व्ही याला काय लिहाल तुम्ही 1 मायनस अल्फा इंटू सी. अल्फा अपॉन व्ही ला तुम्ही काय लिहाल अल्फा इंटू सी. अल्फा अपॉन व्ही म्हणजे अल्फा इंटू सी. एकदा हा चार्ट पुन्हा बोलू. का बरं वारंवार बोलतोय, कारण एकदा का तुम्हाला वीक इलेक्ट्रोलाइट साठी आलं की वीक ऍसिड वीक बेस तुम्हाला सोडवता येतं. म्हणून हे एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे मग जेणेकरून वीक ऍसिड वीक बेसचे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. काय म्हटलंय, बी ए गिव्स बी प्लस प्लस ए मायनस. इनिशियल नंबर ऑफ मोल्स 1 0 0. Number of moles at equilibrium in VDM cube of solution 1 minus alpha alpha alpha. तेच number of moles at equilibrium in 1 dm cube 1 minus alpha upon v alpha upon v alpha upon v. Therefore concentration at equilibrium as 1 upon v is equals to c. मग काय concentration at equilibrium, BA चं concentration at equilibrium 1 minus alpha into c. B plus चं concentration at equilibrium alpha c. A minus चं concentration at equilibrium alpha c. शेवटची स्टेप काय बोलतोय ऐका. व्हॉट इज 1 मायनस अल्फा इंटू सी. हे कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम आहे कोणाचं, BA चं. व्हॉट इज अल्फा सी. हे कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम आहे कोणाचं, B प्लसचं. पुन्हा अल्फा सी हे काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम कोणाचं, A मायनसचं. म्हणजे या तिन्ही कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज आहे कोणाकोणाच्या, BA B प्लस आणि A मायनस, आणि तेही ॲट इक्विलिब्रियम. आता जरा इक्वेशन 1 कडे बघा बरं. काय आहे इक्वेशन 1, बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम आहे. आणि इक्विलिब्रियमला K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA. म्हणजे धिस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस ॲट इक्विलिब्रियम, A मायनस ॲट इक्विलिब्रियम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA ॲट इक्विलिब्रियम. मला सांगा कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस ॲट इक्विलिब्रियम काय आहे, B प्लसचं कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम काय आहे, अल्फा सी. म्हणजे इथे तुम्हाला अल्फा सी ठेवता येईल. A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम काय आहे, अल्फा सी. इथे सुद्धा तुम्हाला अल्फा सी ठेवता येईल. म्हणजे हे झालं अल्फा सी इंटू अल्फा सी. बरं, हा जो BA आहे याचं कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम काय आहे, तर 1 मायनस अल्फा इंटू सी आहे. मग ती व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप करा. म्हणजे तिन्ही कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज आता आपल्याला पुटअप करायच्या आहे. B प्लसचा आहे अल्फा सी, A मायनसचा आहे अल्फा सी, आणि BA चा आहे 1 मायनस अल्फा इंटू सी. यांच्या व्हॅल्यूज आपण इथे पुट केल्या. पुट इन इक्वेशन 1 वी हॅव K इज इक्वल टू अल्फा सी इंटू अल्फा सी अपॉन 1 मायनस अल्फा इंटू सी. आता काय करा, हा सी सी काय होईल, कॅन्सल. म्हणजे काय राहिलं, अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा. धिस इज द ओरिजिनल ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. हे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ साठी. हे ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ साठी आपण एक्सप्रेशन आणलेलं आहे. पण मला सांगा, सध्याला आपण जो ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ पाहतो आहो तो कोणासाठी पाहतो आहो, वीक इलेक्ट्रोलाइट. इन फॅक्ट ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ इज अप्लिकेबल ओनली फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ हा फक्त वीक इलेक्ट्रोलाइट साठीच परफेक्टली अप्लिकेबल आहे. म्हणजे काय, मग आता बट फॉर वीक इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट्स टू व्हेरी लेस एक्सटेंट. म्हणजेच काय, तर त्याची डिग्री ऑफ डिसोशिएशनची व्हॅल्यू व्हेरी लो असते. व्हेरी लो म्हणजेच किती असते, ती नियर टू 0 असते. मग अल्फाची व्हॅल्यू नियर टू 0. मग मला सांगा 1 मायनस अल्फा डिनॉमिनेटरमध्ये, त्या 1 मायनस अल्फा, अल्फाच्या ठिकाणी मी 0 ठेवतो. म्हणजे 1 मायनस 0 म्हणजेच किती झालं, 1. याचा अर्थ 1 मायनस अल्फा
म्हणजेच 1 मायनस 0 इज नियरली इक्वल टू 1. एवढी ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी करू की या 1 मायनस अल्फाच्या ऐवजी आपण काय ठेवणार 1. मग काय होईल सांगा, k इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 म्हणजेच k इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. धिस इज ऑल्सो ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. हा सुद्धा ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉच आहे की k इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. आता मॅथमॅटिकल ॲडजस्टमेंट्स आहेत बघा. जर का k इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी आहे, मग अल्फा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल सांगा, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू, या सीला इकडे आणा, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन सी. म्हणजेच अल्फा इज इक्वल टू काय होईल, याचा स्क्वेअर रूट घ्या, स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन सी. अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन सी. के हा सम कॉन्स्टंट आहे. समजा कॉन्स्टंटला गायब केलं तर इज इक्वल टू गेट कन्व्हर्टेड टू प्रपोर्शनल. या इज इक्वल टूला प्रपोर्शनलमध्ये कन्व्हर्ट केलं की कॉन्स्टंट गायब करा. म्हणजे अल्फा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. किंवा साध्या भाषेत बोलतो, अल्फा इज प्रपोर्शनल विथ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ सी. आता 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ सी असल्यामुळे त्याला आपण इन्व्हर्सली शब्द वापरतो. म्हणजे अल्फा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. अल्फा म्हणजे आहे डिग्री ऑफ डिसोशिएशन. डिग्री ऑफ डिसोशिएशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ऐका, कुठून सुरुवात केली आपण, 1 मायनस अल्फा इंटू सी, बी एचं कॉन्सन्ट्रेशन, बी प्लसचं अल्फा सी, ए मायनसचं अल्फा सी. इथे अल्फा सी, इथे 1 मायनस अल्फा इंटू सी. सी सी कॅन्सल केले, मग के इज इक्वल टू आलं अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा. ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. आपण विचारात घेतो आहो वीक इलेक्ट्रोलाइट, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू व्हेरी व्हेरी लो, नियर टू 0 आहे. मग 1 मायनस 0 म्हणजेच 1, म्हणजे 1 मायनस अल्फा नियरली इक्वल्स टू 1. याच्याऐवजी 1 पुटअप करा, म्हणजे के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1, म्हणजेच के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. दिस इज ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. सेकंड मॅथमॅटिकल इक्वेशन मिळालं. आता मॅथमॅटिकल ॲडजस्टमेंट्स आहेत. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन सी, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के अपॉन सी, म्हणजेच अल्फा इज प्रपोर्शनल विथ 1 अपॉन अंडर रूट ऑफ सी. ज्याला आपण वाक्यामध्ये वाचतो अल्फा is inversely proportional to square root of concentration. एक मुद्दा अजून बघा, सी म्हणजेच काय आहे 1 अपॉन व्ही आहे. इथे दिलं होतं आपण, सी म्हणजेच काय आहे 1 अपॉन व्ही. चला पुटअप करा, सीच्या ऐवजी 1 अपॉन व्ही घेतलं, म्हणजे के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर. सीच्या ऐवजी के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. या व्हीला इकडे आणा, म्हणजे आपल्याला मिळालं अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के व्ही, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के व्ही. जर का इज इक्वल टूला प्रपोर्शनलमध्ये कन्व्हर्ट केलं, कॉन्स्टंटला गायब करा, म्हणजेच अल्फा इज प्रपोर्शनल विथ स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम, म्हणजेच डायल्यूशन. म्हणजेच इथे म्हणू आपण अल्फा इज इन्व्हर्सली अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही. याला वाक्यात काय बोलतोय मी, अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोशिएशन आणि व्ही म्हणजे डायल्यूशन. मग वाक्य काय होईल, डिग्री ऑफ डिसोशिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्यूशन. मला हे दोन्ही वाक्य लक्षामध्ये घेतलेले पाहिजेत आहे. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोशिएशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि डिग्री ऑफ डिसोशिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्यूशन. या ठिकाणी जेव्हा आपण वीक इलेक्ट्रोलाइट घेतो तेव्हा डिसोशिएशन कॉन्स्टंट असतो के. पण जर का वीक ॲसिड असेल तर डिसोशिएशन कॉन्स्टंट होतो के ए, आणि वीक बेस असेल तर केच्या ऐवजी आपण के बी लिहित असतो. वीक ॲसिड करता केच्या ऐवजी के ए आणि वीक बेस करता केच्या ऐवजी के बी असं लिहिल्या जात असतं. तर या ठिकाणी हे 2 गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. आता या 2 गोष्टींवरून आपल्याला ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉचं स्टेटमेंट तयार करायचं आहे. काय स्टेटमेंट आहे बघा, अल्फा म्हणजे कोण सांगितलं होतं, डिग्री ऑफ डिसोशिएशन, पण कोणाचं, वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, मग अल्फा याला पाहून मी काय बोलतोय, डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज inversely proportional to square root of concentration and directly proportional to square root of dilution at a given temperature. At a given temperature. पुन्हा ऐका,
याच्यावरनं स्टेटमेंट तयार करतोय मी. अल्फा करता कोणता शब्द वापरायचा? डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. सी करता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ सी करता स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, स्क्वेअर रूट ऑफ व्ही करता स्क्वेअर रूट ऑफ डायल्यूशन. वाक्य तयार. काय वाक्य झालं? डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्यूशन. धिस इज ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. हे त्याचं स्टेटमेंट आहे. बघा स्टेटमेंट आपण लिहिलं आहे. उत्तर लिहिताना स्टेटमेंट पहिले लिहायचं असतं. काय आहे स्टेटमेंट? डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोण? अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्यूशन. हे दिसतं इथे. डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्यूशन अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. धिस इज ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. शेवटचं बोलतो एकदा. डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. अल्फाला पाहिल्यावर हे बोलल्या गेलं पाहिजे. डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू square root of dilution and inversely proportional to square root of concentration at given temperature. This is Ostwald dilution law which is applicable only for weak electrolyte. जो फक्त वीक इलेक्ट्रोलाइट साठीच अप्लिकेबल आहे. ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ कोणासाठी? वीक ऍसिड. मग स्टेटमेंट काय होईल? डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक ऍसिड म्हणजे हा शब्द बदलतोय. इलेक्ट्रोलाइटच्या ऐवजी कोणता शब्द येतोय? वीक ऍसिड. डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक ऍसिड बाकी तेच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्यूशन अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. बाकी काही फरक आहे का? नाही. हे तुम्हाला नंतर स्वतः लिहून बघायचं आहे. ठीक आहे ना? म्हणजे लक्षात राहील हे. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन काय? कन्सिडर 1 मोल ऑफ अ वीक ऍसिड. या इलेक्ट्रोलाइटच्या ऐवजी शब्द कोणता येईल? वीक ऍसिड. कोणता घेतो आपण? जनरल ऍसिड मी काल सांगितलं होतं लास्ट पिरियडला. HA. कोणता ऍसिड घ्यायचा? HA. हायड्रोजन कंपाऊंड अरेनियस थेरीनुसार घेतो आपण. तर वीक ऍसिड घेणार आपण HA. बघा काय वाक्य होईल? कन्सिडर 1 मोल ऑफ अ वीक ऍसिड HA डिझॉल्व इन VDM³ ऑफ सोल्युशन विथ अल्फा ॲज अ डिग्री ऑफ डिसोशिएशन. आतापर्यंत फक्त 2-3च बदल केले. इलेक्ट्रोलाइटच्या ऐवजी ऍसिड लिहिलं आणि BAच्या ऐवजी लिहिलं आपण HA. आता इथे HA बीच्या ऐवजी H लिहितोय. HA gives H plus plus A minus by applying law of mass action at equilibrium. KA. K च्या ऐवजी काय लिहू आपण? KA. KA is equal to concentration of H plus into concentration of A minus upon concentration of HA, where KA is the dissociation constant of weak acid. चला हे बदल मी या ठिकाणी आता करणार आहे. कोणकोणते बदल होते सांगा? इलेक्ट्रोलाइट या शब्दाच्या ऐवजी काय घ्यायचं ठरलं? ऍसिड. इथे सुद्धा इलेक्ट्रोलाइट या शब्दाच्या ऐवजी काय घ्यायचं ठरलं? ऍसिड. कोणता ऍसिड घेणार आपण? HA. मग इथे सुद्धा हा काय होईल? HA gives H plus plus A minus by applying law of mass action at equilibrium. KA is equals to concentration of H plus into concentration of A minus upon concentration of HA, where काय सांगता येईल? KA is the dissociation constant of weak acid. Now इथे परत कोणती रिॲक्शन येईल? HA gives H plus plus A minus. बरोबर आहे. इनिशियल नंबर ऑफ मोल्स याचे 1, याचे 0, याचे 0. नंबर ऑफ मोल्स ॲट इक्विलिब्रियम इन VDM³ ऑफ सोल्युशन 1 मायनस अल्फा अल्फा अल्फा. number of moles at equilibrium in 1 DM³ solution HA 1 minus alpha upon V alpha upon V alpha upon V. concentration at equilibrium याचं 1 minus alpha into C alpha into C alpha into C. हे कॉन्सन्ट्रेशन आहे HA चं, हे आहे H प्लस चं, हे आहे A मायनस चं. चला H प्लस चं कॉन्सन्ट्रेशन अल्फा C, A मायनस चं कॉन्सन्ट्रेशन अल्फा C.
HAचं कॉन्सन्ट्रेशन 1 मायनस अल्फा इंटू सी. इथे पुटअप करा. इथे फक्त Kच्या ऐवजी KA, इथे सुद्धा Kच्या ऐवजी KA. दिस इज ओस्टॉल डायल्युशन लॉ. त्याचा जनरल फॉर्म आहे फॉर वीक ऍसिड. आता पुढे काय होईल? फॉर वीक ऍसिड है ना, वीक ऍसिड अल्फा इज व्हेरी व्हेरी लो, अल्फा नियर टू 0 म्हणजे 1 मायनस अल्फा नियर टू 1. सो वी हॅव KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी, म्हणजे अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू KA अपॉन सी. अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ KA अपॉन सी, म्हणजे अल्फा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इथे सुद्धा KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू KA इंटू व्ही. अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ KA इंटू व्ही, म्हणजे अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्युशन. कन्क्ल्युजन तेच आलेलं आहे. काय काय बदल केले लक्षात घ्या. पहिले वीक इलेक्ट्रोलाइटचं व्यवस्थित लिहून बघायचं आणि बाकी दुसरे दोन लिहायचे नाही, त्यातच ॲडजस्टमेंट करून बघायचे ते जमतात का. वीक इलेक्ट्रोलाइटच्या ऐवजी वीक ॲसिड, BAच्या ऐवजी HA म्हणजे HA गिव्स H प्लस प्लस A मायनस, Kच्या ऐवजी KA, बाकी कुठलाही फरक नाही. आता शेवटचं वाक्य म्हणजे स्टेटमेंट काय येईल सांगा. इथे पाहून सांगू आपण. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्युशन ॲट अ गिव्हन टेम्परेचर. हे झालं वीक ॲसिड करता. तुम्हाला एक वीक ॲसिड मी घेऊन त्याचं एक्सप्रेशन लिहायला लावणार आहे आणि ते तुम्हाला होमवर्क असेल. ते होमवर्क तुम्ही सोडवायचं आहे. तो तुम्ही ॲसिड घेणार आहात HCN. HCN डिसोशिएट्स ॲज H प्लस प्लस CN मायनस. या वीक ॲसिड करता एक्सप्रेशन तुम्हाला लिहून बघायचं आहे ओस्टॉल डायल्युशन लॉचं. अजून एक वीक ॲसिड मी या ठिकाणी सांगणार आहे. तो वीक ॲसिड आहे HCOOH म्हणजे फॉर्मिक ॲसिड विच डिसोशिएट्स ॲज HCOO मायनस प्लस H प्लस. या ठिकाणी एनायन पहिले आहे आणि कॅटायन नंतर आहे, त्यांनी काही फरक पडणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे काय येईल सांगा. HCOOH gives HCOO मायनस प्लस H प्लस. पहिल्याचं काय HCN gives H प्लस प्लस CN मायनस. त्याच्याकरता तुम्हाला ओस्टॉल डायल्युशन लॉ हा लिहून बघायचा आहे. कोणाकोणाकरता? HCN करता तुम्ही लिहिणार, त्याचबरोबर HCOOH करता सुद्धा लिहिणार. जनरल ॲसिड करता तर मी सांगितलाच होता. कोणता घेतला होता जनरल ॲसिड आपण? HA gives H प्लस प्लस A मायनस, है ना, हा तर बघितलाच आपण. हे झालं ॲसिड करता आपण लक्षामध्ये घेतलेलं आहे. आता आपल्याला वीक बेस करता जायचं आहे. कोणाकरता? वीक बेस. मग आता वीक बेस करता काय काय चेंजेस आहेत ते चेंजेस मी करतो. पहिले इथे ॲसिडच्या ऐवजी काय येईल? बेस. इथे सुद्धा ॲसिडच्या ऐवजी बेस येईल, बरोबर आहे. मग चला चेंजेस केले. हा घेतला आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक बेस is directly proportional to square root of dilution and inversely proportional to square root of concentration. Explanation. Consider 1 mole of a weak base. कोण घेतला बेस आपण? BOH, है ना, where dissolve in VDM cube of solution, alpha as a degree of dissociation. कोण घेतला होता आपण? BOH. It gives us B plus plus कोण मिळेल तुम्हाला? OH minus by applying law of mass action at equilibrium. आता काय असेल हा? KB is equal to concentration of B plus into concentration of OH minus upon concentration of BOH, where KB KA च्या ऐवजी काय येईल आता? KB is dissociation constant of weak base. पुन्हा रिॲक्शन लिहिली. काय रिॲक्शन येईल? BOH gives us B plus प्लस OH मायनस असं येणार. मग हे सगळं जसंच्या तसं, यात काहीच फरक पडणार नाही. मग इथे व्हॅल्यूज पुटअप केली. फक्त KAच्या ऐवजी KB करणार आपण इथे, बरोबर. आणि इथे वीक ॲसिडच्या ऐवजी काय असेल आता? वीक बेस असेल. बाकी तोच, नो चेंज. Aच्या ऐवजी फक्त B. ओके, कारण तो बेस आपण घेतलेला आहे. हे बघ चेंजेस केले मी सगळे. हे KAच्या ऐवजी काय केला आपण? KB केलेला आहे. आणि शेवटी रिझल्ट तोच आल्याचं दिसून येतं.
एकदा रिवाइज करतो मी, ऐका. कोणासाठी? वीक बेस करता. कोणता वीक बेस घेतला आपण? 4 नंबरचा मुद्दा आपण घेतो आहोत, तो आहे BOH gives us B प्लस प्लस OH मायनस. चला लक्ष द्या. ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक बेस असं जर का म्हटलं तर डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक बेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्युशन, directly proportional to square root of dilution and inversely proportional to square root of concentration. हा झाला ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक बेस. आता त्यामध्ये एक्सप्लेनेशन. कन्सिडर 1 मोल ऑफ अ वीक बेस BOH. आपण वीक बेस घेतला BOH 1 मोल, त्याला डिझॉल्व केला आपण VDM³ ऑफ सोल्युशन वेअर अल्फा ॲज अ डिग्री ऑफ डिसोसिएशन. चला डिसोसिएशन रिएक्शन लिहा. BOH gives B प्लस प्लस OH मायनस. बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम, KB is equal to concentration of B plus into concentration of OH minus upon concentration of BOH, where KB is the dissociation constant of weak base. मग BOH gives B plus plus OH minus. सुरुवातीला हा 1 मोल आहे, हा 0 आहे, हा 0 आहे. नंबर ऑफ मोल्स ॲट इक्विलिब्रियम इन VDM³ ऑफ सोल्युशन. हा 1 मायनस अल्फा, हा अल्फा आणि हा पण अल्फा आहे. आता 1DM³ साठी घ्यायचं आहे. हे VDM³ साठी होतं. 1DM³ साठी याला V ने डिवाइड करा. मग 1 मायनस अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V. कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम 1 अपॉन V इज इक्वल टू C ठेवा. म्हणजे 1 मायनस अल्फा इंटू C, अल्फा इंटू C, अल्फा इंटू C असं आल्याचं दिसेल. हे कॉन्सन्ट्रेशन आहे BOHचं, इथे ठेवा. हे कॉन्सन्ट्रेशन आहे B प्लसचं, इथे ठेवा. हे कॉन्सन्ट्रेशन आहे OH मायनसचं, इथे ठेवा. म्हणजे अल्फा C इंटू अल्फा C अपॉन 1 मायनस अल्फा इंटू C. CC कॅन्सल करा म्हणजे मिळाला KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 मायनस अल्फा. वीक बेस असल्यामुळे अल्फाची व्हॅल्यू व्हेरी व्हेरी लो, नियर टू 0 आहे. त्यामुळे 1 मायनस अल्फा नियरली इक्वल्स टू 1 आहे. मग इथे 1 जर का पुटअप केलं तर KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C, म्हणजे अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू KB अपॉन C, म्हणजे अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ KB अपॉन C. म्हणजे अल्फा degree of dissociation is inversely proportional to square root of concentration. C म्हणजेच 1 upon V आहे. मग KB is equal to alpha square upon V. Alpha square is equal to KB into V. Alpha is equal to under root of KB into V. म्हणजे degree of dissociation is directly proportional to square root of dilution. लॉ तयार झाला. Degree of dissociation of weak base is inversely proportional to square root of concentration and directly proportional to square root of dilution at a given temperature. All this is about the Ostwald dilution law. तुम्हाला एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन मी ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ लिहायला लावेल. तो आहे NH4OH जो की वीक बेस आहे. मग NH4OH चं डिसोसिएशन होतं NH4 प्लस प्लस OH मायनस. ठीक आहे की नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण जनरल इलेक्ट्रोलाइट घेतला होता BA गिव्स B प्लस प्लस A मायनस, आणि मग या पद्धतीने तुम्हाला डिराईव्ह करता येतील. माझा सल्ला असेल की फक्त BA करता लिहून बघायचं, बाकीच्या फक्त डिसोसिएशन रिॲक्शन कुठे कुठे ॲड करायच्या हे बघायचं. परत परत लिहून बघण्याची गरज पडत नाही. पण पहिला मात्र व्यवस्थित समजून लिहा, बाकी डेरिव्हेशन आपोआप तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि शेवटी रिझल्ट काय आहे तर रिझल्ट आहे K is equal to alpha square C upon 1 minus alpha. General form of Ostwald dilution law. K is equal to alpha square C किंवा K is equal to alpha square upon V. This is Ostwald dilution law. आणि degree of dissociation is inversely proportional to square root of concentration and directly proportional to square root of dilution. This is Ostwald dilution law for weak electrolyte. जर का वीक ॲसिड असेल तर Ka, वीक बेस असेल तर KB. एवढा बदल आपल्याला फक्त करावा लागतो. दिस इज अबाउट ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ.